जय शिवराय मित्रांनो, मी महादेव नारायणकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, आज मी जात आहे कोंडेश्वर मंदिरला, जे बदलापूर स्टेशन पासून 7-8 किलोमीटरवरती आहे। आणि आज माझ्यासोबत आहे माझी अर्धांगिनी सीमा नारायणकर। सध्या मित्रांनो मी पनवेलमध्ये आहे। इथून ठाण्यावरून बदलापूरला आपण लोकल ट्रेनने जाणार आहोत आणि बदलापूरवरून आपण ऑटोने जाणार आहोत। मी पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन। नक्कीच हे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। बदलापूरला जर तुम्ही उतरलात तर ईस्टला या, तिकडून तुम्हाला कोंडेश्वरला येण्यासाठी शेअरिंग ऑटो आणि डायरेक्ट ऑटो पण मिळतील। शेअरिंगने याल तर एकाला 50 रुपये घेतात आणि डायरेक्ट याल तर 200 बोलतात, पण 150 रुपयामध्ये ते लोक सेटल करून टाकतात। आणि आता मी डायरेक्ट ऑटोने आलो, 150 रुपये पे केले त्यांना। आणि आता मी जिथे उतरलोय ते कोंडेश्वर मंदिराचा परिसर आहे आणि इथे बघू शकता तुम्ही पार्किंग आहेत अवेलेबल, 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही पार्किंग आहेत। डाव्या बाजूला खाली उतरत गेलात तर इथे एक नदी आहे आणि या नदीवर एक पूल आहे। या पुलावर फोटोशूटसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर दृश्य आहे। आतमध्ये चालत आलात तर इथे बघू शकता तुम्ही एक छोटेसे स्टॉल आहेत, जिथे पूजेसाठी लागणारे सामान उपलब्ध आहेत आणि खूप स्वस्त दरामध्ये। पार्किंग पासून 2 मिनिटं पुढे चालत आलात तर आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचतो। आणि येथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला चप्पल स्टँड दिली, जिथे आपण चप्पल ठेवून आत मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतो। आणि या चप्पल स्टँडच्या मागच्या बाजूला बघा तर एक लहानसा धबधबा आहे आणि खूप सुंदर दृश्य येते। तर इथे एक सुरुवातीला छोटासा शेड आहे आणि या शेडमध्ये दर श्रावण सोमवारी महाप्रसाद दिले जाते। मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी जे पायवाट बनवली ते खूप सुंदर आहे आणि खूप चांगलं बांधकाम आहे। आणि या पायवाटाच्या शेजारीलाच बघाल तर एक सुंदर नदी आहे आणि हे कोंडेश्वर धबधब्यामुळे तयार झालेली नदी आहे। शेडपासून 2 मिनिटं पुढे चालत आलात तर इथे समोर तुम्ही बघाल तर इकडे कोंडेश्वर देवाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या सुरुवातीलाच एक स्टॉल आहे, जिथे तुम्हाला पूजेसाठी लागणारा सामान आणि खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला उपलब्ध आहेत। आपण या काकांशी जरा बोलू, या मंदिराबद्दल काही माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळत असेल तर विचारू। नमस्कार काका, तुमचं नाव? राजाराम दामो पुजारी। ओके, तुम्ही इकडचेच रहिवासी आहात? ओके काका, मला थोडंसं माहिती सांगाल का मंदिराबद्दल? हे मंदिर स्वयंभू आहे की कोणी स्थापना केली आहे देवांची? मंदिर आहे ना, हे स्वयंभू आहे, पांडव काळातलं आहे आणि खूप जुनं आहे। म्हणजे 1700 वर्ष पूर्वीचा अंबरनाथचं शिव मंदिर आणि हा कोंडेश्वर एकच काळातले आहेत दोन्ही। ओके। आणि म्हणजे असं का इथं आपण मनापासून पूजा वगैरे केली तर बरेच लोकांच्या इच्छा इथं पूर्ण होतात। आपली जे मनात काही इच्छा असेल, मागण्या असतील त्या बऱ्याच अशा पूर्ण होते। मग आता या मंदिराची देखभाल करणारे गाववालेच आहेत की कोणी? ते महाराज होते, अवधूत दिगंबर गिरी महाराज होते, तर ते महाराजांनी समाधी घेतल्यानंतर तिथून आता आम्ही गावालेच बघतो ते। ओके, नाही खूप सुंदर आणि खूप छान परिसर तुम्ही ठेवलाय आणि खरंच धन्यवाद। आमच्यासारखे जे येणारे प्रवासी आहेत किंवा टुरिस्ट लोक आहेत त्या लोकांना खरंच खूप छान वातावरण आहे इकडे बघण्यासाठी। धन्यवाद काका। आपण शिवमंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे भाविकांची इथे गर्दी आहे। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर तुम्ही बघू शकता येथे भरपूर जागा मोकळी आहे। येथे बसून आपण देवाचे नामजप करू शकतो। हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असून या मंदिराचा गाभारा काळ्या कातळाच्या डोंगराला कोरून त्याच्या आतमध्ये बनवण्यात आला आहे।
मंदिराच्या आतल्या बाजूला येथे अनेक देवी देवतांचे मूर्तीची स्थापना केली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला कोंडेश्वर धबधबा आहे. या धबधब्याचे दृश्य तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. या धबधब्याची खोली जास्त असल्याने येथे आपल्याला जाण्यास बंदी आहे. कोंडेश्वर मंदिरामध्ये जाऊन आपण देवदर्शन केलेलं आहे आणि मंदिरापासून 2 मिनिटं पुढे जेव्हा आपण येतो सुरुवातीला या डाव्या साईडला एक वर जाण्यासाठी रस्ता दिलाय आणि 5 मिनिटं वर गेलात तर एक जलप्रवाह आहे जे पुढे जाऊन इथे कोंडेश्वर धबधब्याला मिळते आणि खूप सुंदर दृश्य वर आणि तिकडे जाऊन आपल्याला आंघोळ करता येतं आणि निसर्गाचा आणि इकडच्या वातावरणाचा आपल्याला मजा घेता येते. मंदिरापासून 5 मिनिटं वर चालत आलात तर मित्रांनो इथे बघू शकता एक पाण्याचा प्रवाह आहे जे पुढे जाऊन कोंडेश्वर धबधब्याला मिळते आणि तुम्ही बघू शकता इकडचं दृश्य खूप सुंदर आणि मनमोहक आहे. तिही बाजूने डोंगर आणि इथे वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह आणि इथे खूप सारी पब्लिक आहे जे या निसर्गाचा आनंद घेत आहेत आणि खरोखर पावसाळ्यामध्ये खूप छान सुंदर वातावरण आहे इकडे. इथे लेफ्ट साईडला बदलापूर स्टेशन आहे आणि राईट साईडला कोंडेश्वर शिवमंदिर आहे आणि कोंडेश्वर शिवमंदिराच्या आधी 1 किलोमीटर आधी एक भोज डॅम आहे आणि या डॅममध्ये तुम्ही बघू शकता बहुतेक या डॅमच्या भिंतीला लागून असणारी खोली कमी आहे, त्यामुळे इथे भरपूर पब्लिक अंघोळ करताना दिसते आणि या वातावरणाचा आणि या पाण्याचा आस्वाद घेताना दिसते. इथे खूप सारे लहान मुलं खेळत आहेत आणि सुरुवातीला पाण्याची खोली थोडीशी कमी आहे पण पुढे उजवीकडे जाल तर इथे पाण्याची खोली जरा जास्त आहे. तर ज्यावेळेला तुम्ही इथे भेट द्याल तर नक्कीच स्वतःची काळजी घ्या.